बाजूला अजित पवारांनी कौतुक सुद्धा केलं. राजभवनाचे नाव आता लोक कुंभमेळ्यासाठी झाड तोडले जातात, त्यासाठी रोहित पवारांनी टीका केली. तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांनी कौतुक सुद्धा केलं, झाड नाही तोडले. की पर्यावरणाचा समतोल राखून या ठिकाणी जो काही विकास डेव्हलपमेंट करायची आहे तो पर्यावरण बिघडणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे असं दादांचं म्हणणं आहे. आणि आमचं तेच मत आहे की जागा जर बदलून घेता येत असेल तर जागा बदलून घ्यावी. कमी झाडं वृक्षाची तोड होणार असेल तर कमी विचामध्ये किंवा जागेमध्ये बदल करू आणि पर्यावरणाचं रक्षण करावं या दृष्टिकोनातून आमचं पण एक मत आहे. सर, सुप्रिया सुळेंनी मतदान यादीतला खोल बाहेर काढलाय. नवऱ्याचं नाव इंदापूर तर बायकोचं नाव बारामती असं सगळं प्रकार. पण आता ह्या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी निवडणूक आयोगाने ऑब्जेक्शन घेण्यासाठी काही कालावधी दिलेला आहे. डिलिशन अँड ॲडिशन अशा प्रकारचा मतदार यादीमधला जो पार्ट आहे तो पार्ट करण्यासाठी काही फॉर्म भरून द्यावे लागतात. कार्यकर्ते बूथ वर जे कार्यकर्ते असतात त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायचे असतात. अशा प्रकारे त्यांनी कुठलाही ऑब्जेक्शन घेतलं नाही आणि आता यादीतला गोळ बाहेर काढतात. हे राजकीय आहे, याच्यामध्ये अनाकलनीय आहे, काय फार समजत नाही. त्यामुळे हा सगळा गोळ जरी असला तरी तो बाहेर कमी करण्याचं काम विरोधी पक्षाचे आहे किंवा मग त्या बूथ एजंटचे आहे, तर त्याने केलं पाहिजे. सर, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुन्हा चौकशी लागण्याची शक्यता आहे, त्या दृष्टिकोनातून पाऊल उचलले जातं. मला माहित नाही, मी त्या संदर्भात अनुभव नाही. एफआयआर अंजली दमणीने अशी मागणी केली की एफआयआर मध्ये मीडिया कंपनी आणि पार्थ पवार यांचं नाव असलं पाहिजे. हे झालं तर अजित पवार यांना राजीनामा द्यावा. ते मला सांगता येणार नाही. ते वरिष्ठ पातळीवर तो निर्णय होतो, वरिष्ठ पातळीचा जो खुलासा करते. मी अभ्यास केलेला नाही. उद्धव ठाकरे असं म्हणतात की गद्दारामध्ये आता बाचाबाची आणि हाणामारी सुरू झाली. हे बघा, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, राजकीय मत आहे. त्या राजकीय मताला उत्तर देणं हे काय मला योग्य वाटत नाही आणि तू वरिष्ठांनी त्या संदर्भात काय असेल ते उत्तर द्यावं. संसदेच्या अधिवेशनामध्ये केंद्रीय